Hello students. Now we start our EVS lesson number 3, storage of water. म्हणजे पाण्याची साठवण. Okay? Students, we know we get water from rain. And water is one of the most important substance on the earth. All plants, animals must have water to survive. The people need water not only for drinking but also for cooking, cleaning, etc. etc. We need water for agriculture and industry as well as so the water is very important in our lives. Okay, now we see our textbook page number 16. Okay, now try this. Make a small hillock of mud and stones in the schoolyard. Set some stones into the hillock. Pour water over the hillock from the watering can like rain. Use following points to study how the water flows over the hillock. म्हणजे मीन्स आपण आता काय करायचं आहे, आपल्या स्कूलमध्ये जर असतो तर आपण स्कूलमध्ये ही ॲक्टिव्हिटी केली असती. आता आपण घरी करूया. म्हणजे आता तुम्ही हे घरी ॲक्टिव्हिटी करायची. अंगणात काय करायचं, दगड व मातीची छोटी टेकडी तयार करायची. या टेकडीवर झारीनं पाणी ओतायचं. जणू काही की ह्या टेकडीवर पाऊसच पडत आहे अशा ह्याच्यातून ते पाणी ओतायचं आहे. आणि ते पाणी कसं वाहतं ते आपल्याला जे पॉईंट्स दिलेत नाही ह्याच्याद्वारे त्याचं ऑब्झर्वेशन करायचं. आता बघा, इन विच डायरेक्शन डज द वॉटर फ्लो, हाऊ डज वॉटर फ्लो ऑन द स्टीपर स्लोप्स, हाऊ डज इट फ्लो ऑन द जेंटलर slopes, what happens when the stones cause an obstruction, where do puddles form, where does the direction of flow changes. म्हणजे पाणी कोठे वाहते, जास्त उतारावर पाणी कसे वाहते, कमी उतारावर पाणी कसे वाहते, दगडामुळे त्यात अडथळा येतो का, किंवा त्याच्यामुळं काय होतं, कोणत्या भागात पाणी तळ साचून राहतं, पाणी वाहण्याची डायरेक्शन कोणती, हे सगळं आपल्याला ऑब्झर्वेशन करावं लागेल. आता बघा नेक्स्ट, नाऊ स्टॉप वॉटरिंग द हिललॉक. आता आपण हे पाणी ओतायचं थांबवायचं. मेक ऑब्झर्वेशन्स युजिंग द फॉलोइंग पॉईंट्स. आणि आता खालील जे पॉईंट्स आहेत त्याच्याद्वारे आपण ऑब्झर्वेशन करायचं. पाणी आता बघा, व्हाय डीड द हिललॉक ड्राय व्हेन वी स्टॉप्ड पोअरिंग वॉटर. आपण पाणी ओतायचं थांबवल्यावर चटकन काय होतं, ती टेकडी वाळते का. हाऊ लॉंग डीड द हिललॉक टेक टू ड्राय, विच पार्ट ऑफ द हिललॉक ड्राईड क्विकली, विच पार्ट टूक लॉंगर टू ड्राय, व्हाय डीड इट टेक लॉंगर टू ड्राय. आपण पाणी ओतायचं थांबल्यावर टेकडी चटकन वाळली का, ओली टेकडी वाळायला किती वेळ लागला, या टेकडीचा कोणता भाग लवकर वाळला, कोणत्या भागाला पाणी वाळायला वेळ लागला, परत तो भाग वाळायला वेळ लागण्यामागचे कारण काय, हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे. ओके, आपण स्कूल चालू झालं की ॲक्टिव्हिटी अवश्य करू. आता बघा, you will realize that some rainwater flows away over the ground. Some water seeps into the ground. All the water we get comes from the rain. The rainy season lasts for 3 or 4 months. Along with us, along living things use this water all year round. Means आता तुमच्या हे लक्षात
आलंच असेल की पावसापासून मिळणारे काही पाणी जमिनीवरून वाहून जाते, तर काही जमिनीमध्ये मुरते. ओके. आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते. मग पावसाळा किती असतो? पावसाळा 3 ते 4 महिने असतो. मग आपल्यासह सर्व सजीव ह्याच्यावरचे पृथ्वीवरचे सर्व सजीव काय, ऑल लिव्हिंग थिंग्स काय, यूज धिस वॉटर ऑल इयर राऊंड. ओके. हे सगळं वॉटर आपण वर्षभर वापरत असतो. इफ वी डू नॉट स्टोअर वॉटर, इफ वी डू नॉट स्टोअर वॉटर वी विल नॉट हॅव इनफ वॉटर फॉर आवर नीड्स. अंडरस्टँड? की आपण जर हे पाणी स्टोअर करून नाही ठेवलं तर आपल्याला वर्षभर पाणी पुरेल का? म्हणून आपण पाण्याचा वापर योग्य केला पाहिजे, किंवा आपण त्यासाठी पाणी काय करतो, स्टोअर करून ठेवतो वर्षभर आपल्याला पुरायसाठी. दॅट इज व्हाय वी हॅव टू सेव्ह वॉटर. वॉटर मस्ट बी यूज इकॉनॉमिकली. इन धिस लेसन वी विल सी डिफरंट वेज ऑफ स्टोअरिंग वॉटर. आता आपण काय करणार आहोत, आपल्याला पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागतो, परंतु पाणी साठवण्याच्या ह्या ज्या नाविन्यपूर्ण किंवा नवीन ज्या डिफरंट वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या आपण आता पाहूया. आता बघा, ओल्ड वॉटर स्टोअर्स म्हणजे काय की जुने जलसाठे, म्हणजे पूर्वी जे पाणी साठवायचे ना तसं. ते कशामध्ये, आता बघा हे विहिरीमध्ये वगैरे असं. सी, in the olden days several methods of storing water were used in our state. Nowadays those old water stores are rarely used. However, their remains can be seen in all places. Some of them are very beautiful. Water in some of these stores never gets depleted. पूर्वी आपल्या राज्यामध्ये बघा, जुन्या काळामध्ये पाणी साठवण्याच्या अनेक पद्धती होत्या. आता त्याचा फारसा वापर होत नाही, मात्र त्याचे अवशेष सर्व भागात पाहायला मिळतात. त्यातील काही खूप सुंदर आहेत. काही जलसाठ्याचे पाणी कधीच आटत नाही. आता फॉर एक्झाम्पल बघा, वेल म्हणजे विहीर. सम रेन वॉटर सीप्स इनटू द ग्राउंड. वेल्स आर डग टू ऑब्टेन धिस वॉटर. म्हणजे पावसाचं पाणी काय होतं, काही पाणी जमिनीत मुरतं ना, मग ते मिळवण्यासाठी विहीर खणली जाते. मग ते पाणी विहिरीमध्ये काय होतं, स्टोअर होतं ना. आता नेक्स्ट बघा, वॉटर टँक्स इन फोर्ट म्हणजे किल्ल्यांवरचे तलाव किंवा टाक्या. आता हे बघा, टँक ऑफ फोर्ट शिवनेरी, हा शिवनेरीवरचा आहे. फोर्ट ऑफ ए टँक ऑन फोर्ट शिवनेरी. बघा, पीपल लिव्ड ऑन द हिल फोर्ट इन द पास्ट. पूर्वी किल्ल्यावरती लोक राहायची. दे ऑल्सो नीडेड वॉटर. द फोर्ट हॅड रिझर्वर्स अँड टँक्स डग इनटू द स्टोन. मग तिथं पाण्यावर किल्ल्यावरती तलाव असायचे आणि त्याच्याबरोबर दगडात खणलेली पाण्याची टाकी सुद्धा असायची. ड्रॉवेल्स म्हणजे आड, आपण त्याला आड म्हणतो बघा, इथं आहे ड्रॉवेल. कसं आहे बघा, In the past, drawwells were dug to get drinking water. They were small wells from which water was drawn using a small pot, pohra, tied to a rope. म्हणजे पूर्वी पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी आड खणले जायचे आणि त्याचा घेर कमी असतो पण त्याची खोल जास्त असतो. तो दोरीला बांधलेले भांडे त्याला पोहरा म्हणतात. ते पाण्यात टाकून त्यातून पाणी काढले जायचे. आजही आपण काही ठिकाणी बघतो असं आहे. आता बघा, आटपाडी इन अ सांगली डिस्ट्रिक्ट हॅड अ ड्रॉवेल इन एव्हरी वाडा. आटपाडी, सांगली जिल्ह्यातील आटपाडी हे गाव आहे ना, या गावात पूर्वी प्रत्येक वाड्यामध्ये एक आड असायचा. अँड
द ड्रॉ वेल हॅड वॉटर ऑल इयर राऊंड. पूर्ण वर्षभर ते पाणी त्यांना काय व्हायचं, असायचं आणि ते पुरायचं. व्हेन द टॅप वॉटर सिस्टीम वॉज introduced, the draw well went off use. Many were sealed. Now there are very few left in Atpadi. This can be seen in many villages. म्हणजे काय झालं की पुढे या गावाला काय झालं, ह्या पाणी तर पुरायचं, परंतु नंतर जशा सोयी सुविधा होऊ लागल्या तसं पुढे या गावाला नळाने पाणी पुरवले जाऊ लागले. त्यामुळे आडाचा वापर बंद झाला. ते काय झाले, बंद केले गेले. आता या गावातून खूपच आड उरले आहेत. हे इथंच नाही तर अनेक गावामध्ये असेच झालेले आहे. ओके. आता बघा रिव्हर्स अँड बंड्स म्हणजे नद्या आणि बंधारा. Earthen of masonry birds were built across rivers to store their water. म्हणजे नदीचे पाणी अडवण्यासाठी दगड किंवा मातीचे बांध बांधले जातात. आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याच ठिकाणी असं बघितले. हे बघा असं नदीवरती की नाही हे बंधारे बांधले जातात. नेक्स्ट बघा ओल्ड रिसर्वर्स. जुने तलाव. रिसर्वर्स वेअर built in areas of low rainfall or in areas without a major river. Most of the reservoirs were built using stone and mortar. म्हणजे कमी पावसाच्या भागात मोठी नदी असलेल्या भागात पूर्वी तलाव बांधले जायचे. आणि काही तलाव बऱ्यापैकी बहुतांशी तलाव बांधण्यासाठी दगड किंवा चुना वापरला जायचा. आता इथं बघा ए टँक ऑफ चांदवड इन नाशिक डिस्ट्रिक्ट. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील हा एक तलाव आहे. आता बघा ओल्ड टँक्स म्हणजे हौद. टँक म्हणजे हौद. ए टँक इन औरंगाबाद सिटी. बघा औरंगाबादमधला हा आहे. आता बघा अर्लियर टँक्स वेअर युज्ड टू store water. Some large cities still have these old tanks. Some of them are still in use. म्हणजे पूर्वीच्या काळी पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे. मुख्यतः जुन्या काळातील मोठ्या शहरामध्ये असे हौद आहेत. त्यापैकी काही आजही वापरात आहेत. ओके. हे जुन्या काळातलं जे आपण बघितलं ना आता हे सगळे पिक्चर्स ते हे सगळं जुन्याच काळातलं आहे. ओके. आता बघा फाइंड आउट इफ युअर लोकॅलिटी हॅज सच ओल्ड वॉटर स्टोरेज सिस्टीम. आता तुम्ही काय करायचं, तुमच्या परिसरात पाणी साठवण्याच्या अशा काही व्यवस्था आहेत का ते शोधून काढायचं आहे. ओके. स्टुडंट्स, नेक्स्ट पार्ट वी सी इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. बाय.